माल बरा कर. माफ कर सासू तुला माफ कर जाऊन माफ करून जी. मला हे लोक मला सुखी राह परेशान नाही कर. मित्रांनो, जे सिमी सोबत झालंय ना, ते म्हणजे असं बोलायला गेलं की नाही कुणासोबत पण झालं नाही पाहिजे. आपल्या घरात कोण आई आजारी असो या बायको असो या बहीण कोण पण, मग आपल्याला खूप त्रास होतो त्या गोष्टीचा की घरात नाही पाहिजे कोण आजारी. काय माझं सांगा आऊ करून पाहिजे. आऊ करून पाहिजे. काय पाहिजे काय पाहिजे. तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. आणि हा ब्लॉग खूप महत्वाचा आहे, पूर्ण बघा. कारण मित्रांनो, सिमीची तब्येत पण खूप खराब झालेली आहे आणि इकडं जय आणि निहार आहे, दोघे पण मदत करताय घरी. आई गेले बाहेर शेतावर आणि सिमीची मम्मी आली, ती पण इकडं झाडू वगैरे मारते. कारण मित्रांनो, जे सिमी सोबत झालंय ना, ते म्हणजे असं बोलायला गेलं की नाही कुणासोबत पण झालं नाही पाहिजे. कारण एवढा त्रासदायक तिला त्रास होते, म्हणजे की तिला खाता येत नाही ना, उठता येत नाही, चक्कर येते आणि खूप त्रास होतोय तिला त्या गोष्टीचा. पण ते एक बोलतात ना की देवाचंच एक रूप आहे, तर आपण काय बोलू शकत नाही. मी तुम्हाला थोडक्यात हे दाखवायचं की नाही, पण मी तुम्हाला दाखवतो. कारण यावरती पण आमच्या गावाकडे पूजा केली जाते, सगळ्या गोष्टी तुम्ही समजल्या असेल काय. हे बघा मित्रांनो, ती झोपलेली आहे आणि मी तुम्हाला दाखवतो की जवळून की तिच्या अंगावर देवी म्हणजे बाया आलेले आहेत, आमच्यामध्ये बोलतात, म्हणजे एक माता आले हिंदीमध्ये असं बोलतात. तर तिला खूप त्रास होत असतो नाही का मित्रांनो. हे बघा पूर्ण बॉडीवरती आलेले आहेत, फेसवरती आलेले आहेत, हँडवरती पण आलेले आहेत. तर म्हणजे की असं होतं की आपण जेव्हा एकत्र हसून खेळून राहतो, सगळ्या गोष्टी करतो, तर मग आपल्या घरात कोण आई आजारी असो या बायको असो या बहीण कोण पण, मग आपल्याला खूप अशा वेदना होतात, म्हणजे त्रास होतो त्या गोष्टीचा की घरात नाही पाहिजे कोण आजारी. पण आता ते जे झालंय तिच्या अंगावरती, ते माता म्हणजे देवी, तर ती गोष्ट लोक बोलतात नाही सांगितली पाहिजे जास्त, इकडं तिकडं ते अजून वाटतं. पण ते आता आहे माताचं, तर मग ते तेवढ्या पिरियडमध्ये तिला जे येणं असेल ते येणारच. त्याची वारंवार म्हणजे सकाळ संध्याकाळ पूजा पण केली जाते, आई वगैरे सिमीची मम्मी करत असते. आणि काळजी घ्यावी लागते खूप जास्त. म्हणा काही गोष्टी खायला नाही पाहिजे, काय नाही पाहिजे, आम्ही सगळं सांगू. आणि थोडं घरात ना राहिलंय काम, ते पटापट आवरून घेतो. इकडे सगळेजण आहेत, मी पण थोडा पोछा मारून घेतोय. हे बघा सगळं काढून ठेवलेलं आहे. तुम्हाला तात्पुरती हेच आहे की मला सांगायचं होतं की कारण यावरती आमच्या गावाकडे कशी पूजा केली जाते, त्यासाठी काय औषधं आणली जातात जेणेकरून लवकर बरं होतं, त्या गोष्टी मी सगळ्या सांगणार आहे. आणि काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे या वरती तुम्ही पण म्हणजे की लक्षात ठेवा. कारण भविष्यात कुणाला कधी काय होऊ शकतं नाही सांगता येणार. पण मला असं वाटलं की माझ्या व्हिडिओच्या साहाय्याने जर जेव्हा कुणाला होणार, तर तेव्हा ते लोक पटापट त्या गोष्टी करतील. आणि जेवढा त्रास होतोय आपल्याला माहिती नसताना आपण लक्ष देत नाही, मग तो त्रास तेवढा होणार नाही. कारण ते टायमावर सगळ्या गोष्टी केली जातील, पूजापाठ असते ते. बाकी आपल्या गावाकडनं रानातल्या वनस्पतीपासून काय औषध आणलं पाहिजे, काय काय केलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी घरात माहिती आहेत, बाबांना माहिती आहेत, आईला माहिती आहेत. आणि वयस्कर माणसं आहेत, त्यांना सगळ्या गोष्टी माहिती असतात, मग तसं तसं ते करावं लागतं. तर मी काय करतो, आम्ही पटापट थोडे जे काम आहेत ते मित्रांनो आवरून घेतो आणि तुम्हाला भेटतो आणि प्रॉपरली सगळ्या गोष्टी सांगतो, जेणेकरून लवकर बरं होईल. पुढे मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगेल कसं करायचं असतं ते. आता आम्ही पटापट आमचे जे कामं आहेत ते सकाळचे पटापट आवरून घेतो. मित्रांनो कसं आहे की तिला अंगावरती ज्या माता आलेत ना, तर कसं होतं की इचिंग होते आणि एवढी गरमी पण आहे, त्याच्यामुळे मग अजून त्रास होतो. पण ना त्यासाठी ना म्हणजे की कसं आहे, अंगावरती जेवढं नखाने खाजवलं ना तर अजून प्रॉब्लेम होतो आणि अजून त्रास होतो. ते जेणेकरून त्याच्यासाठी कडुलिंबाचा पाला एक नरम काहीतरी गोष्ट की जे असं अंगावरती खाज आली की फिरवायचं, तिला मी करून दिला होता. हे बघा
हे गोष्टी आहे म्हणजे हे सगळे कडुलिंबाच्या पाल्याचा आहे नाही का असा गोल केला होता. म्हणजे जेव्हा इचिंग झाली का त्या इचिंग वरती असं थोडासा करायचा जेणेकरून रिलॅक्स होतं. पण तिला कसं आहे आता म्हणजे थोडे जास्त दिवस झालेत नाही ते दिवस कसं वाढत असतं ना मग ते तेवढे दिवस असतात त्याचे तेवढे वाढत असतं मग ऑटोमॅटिक थोडंसं कमी होतं. पण त्यावरती काय गोष्टी केलेल्या आहेत म्हणजे घरात आणलेल्या आहेत जो त्रास नको व्हायला त्या पण तुम्हाला मी सगळ्या सांगणार आहे म्हणून बोललो व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. असं झालं तर मग तुम्ही त्यावरती ते तुम्ही लावू शकता जेणेकरून त्रास खूप कमी होईल. मग त्या सगळ्या गोष्टी सांगतो तोपर्यंत मी पटापट पोचा मारून घेतो सगळं आणि सगळेजण कामं करतायत मग तसं तुम्हाला आम्ही बसून सगळ्या गोष्टी क्लिअर करतो. आणि बाहेर जास्त फिरावं नाही लागत मित्रांनो. त्याला एकाच रूम मध्ये असं बसून तेवढ्या दिवसापर्यंत म्हणजे की काळजी घ्यायला लागते त्याची. पण माझ्या मनाला वाटलं की मी हे चुकीचं करतोय की बरोबर तुम्हाला सांगून की हे झाल्यानंतर काय काय औषधं आणली पाहिजे काय केलं पाहिजे कसं पूजा केली पाहिजे सगळ्या गोष्टी शेअर करायला वाटलं म्हणून मी हा ब्लॉग बनवतोय की जे रिअल आहे त्या गोष्टी सांगितल्या पाहिजे तर बरं वाटतं. तर चला मी तोपर्यंत सगळं करून घेतो आणि तुम्हाला आरामात आम्ही बसून बोलतो. बस चल आराम कर. हा काय झाला काय रे? हा निंबाची पत्ता आपण नवीन घेऊन याव मित्रांनो. निंबाची पत्ता पण खूप औषधी आहे जेव्हा माताजी येते त्यासाठी. जा आराम कर दरवाजा लावून घे. मित्रांनो मी सांगितलं होतं ना बाथरूमला वगैरे नेताना तर तिला लगेच अशी चक्कर वगैरे येते कारण अशक्तपणासारखं मग त्याच्यामुळं लगेच आता इलेक्ट्रॉनिक पावडर आहे ती देतो तिला प्यायला म्हणजे जेणेकरून तिला पण बरं वाटेल. मी पकड ना थंड पाणी चलेगा ना. हा ना तसं. आणि कपडा आहे ना मित्रांनो तिच्या अंगावर जो कपडा आम्ही ठेवलाय ना हे बघा असं पातळ कपडा ठेवायला लागतो. दे नाही रुको वो डालने तो दे. एक गिलास पानी में ना 2 चम्मच देगा ना. नाही देखो ना सही होतं बरोबर होतं लगेगा तो फिर. तर मित्रांनो तुम्ही बघितलं किती त्रासदायक आहे म्हणजे किती त्रास होत असेल तिला. आणि माझं एकच म्हणणं आहे की आपण काय करतो त्रास होतो त्याच्यामुळे आपण खात नाही मग स्वतः बॉडीला प्रोटीनच भेटत नाही तर विकनेस येणारच ना. मग त्याच्यामुळं मित्रांनो काय मी एकच बोलणार जेवढं होईल भले त्रास झाला तरी पण जेवढं होईल तेवढं खायचं मन नसलं तरी खायचं जेणेकरून आपल्याला त्या प्रॉब्लेम असताना हे सुद्धा विकनेस आणि असं अशक्तपणा येणार नाही तंदुरुस्त राहता येईल. आणि टेन्शन नाही घ्यायचं कारण कसं आहे की प्रॉब्लेम येतात जातात लाईफमध्ये म्हणून खचायचं नाही एकदम स्ट्रॉंग राहायचं. विचार नाही करायचा कारण विचार केल्याने माणूस अजून वीक पडतो. म्हणून एकच मी सांगणार त्रास झाला तरी खाऊन पिऊन एकदम ठामठूम राहायचा जेणेकरून आपल्याला त्रास डबल होणार नाही. तर मित्रांनो माझे पण सगळे थोडे घरातली कामं करून झालेले जेवढे झाले शक्य तेवढी मदत केले. आणि एक सिम्मीची मम्मी आहे ती पण सिम्मीची थोडी काळजी घेते ते एक बरं आहे की आली ती. आणि एक माझी आई पण आहे ती पण घेते पण थोडे जांभळाने आंब काढून ठेवले होते मग ते खराब होण्यापेक्षा आई गेले विकायला घेऊन. ती आल्यानंतर मग सिम्मीचं कशी पूजा काय करावं लागतं सगळे औषधं आईने मामाकडनं घेऊन आलेत कारण मामाला पण झालं होतं एकदम व्यवस्थित झालंय मामा पण. मग ते औषधं काय काय लागतात ते सगळे आई घेऊन आले. आणि मी तुम्हाला एकच सांगणार व्हिडिओ पूर्ण बघा कारण मी आता जी माहिती सांगणार आहे ती तुम्हाला खूप गरजेची आहे कारण तुमच्या घरात या तुमच्या आजूबाजूला कुणाला झाल्यानंतर तुम्ही त्यांना तुम्ही मदत करू शकता. आणि जंगलातल्या वनस्पतींपासून काय आणावं लागतं घरात काय काय तिला खायला द्यावं लागतं काय काय पूजा करताना कसं करावं लागतं ते सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये आता सांगतो. व्हिडिओ पूर्ण बघा. तर मित्रांनो इथे सिम्मीची आरती करण्यासाठी आम्ही बघा काय काय घेतलं होतं 5 चाफ्याची फुलं अगरबत्ती तांदूळ दिवा अबीर गुलाल आणि मित्रांनो 5 कापूर ते घेतल्याने सिम्मीला असं 5 वेळा ओवाळल्यानंतर टीका लावल्यानंतर ज्यांच्या बाया झाल्यात त्याचा आशीर्वाद म्हणजे पाया पडायचा. पाया पडल्यानंतर मित्रांनो जे कापूर आणि अगरबत्तीचा धुरा असतो ना त्याच्याने पूर्ण बॉडीला शेक द्यायचा असतो. मित्रांनो रात्रीचे काहीतरी 8-8:30 वाजलेत. हे बघा
8:30 व्हायला आले आणि एक आई आहे ती पण इकडं भाजी बनवते आणि मी आणि एक निहार चाललोय पाणी भरायला. कारण मित्रांनो असं झालंय की हप्ते झाले 2 का आमच्याकडं पाणी वगैरे आलं नाही. ते नळ लावलेले ते आणि विहिरींना कसा पाण्याचा आटोरा असतो तर तिथून आम्हाला एवढ्या रात्री 8:30 वाजता पाणी भरावं लागलंय. वाईट वाटतं आपल्याला सगळे पैसे भरून घरपट्टी भरून आणि हे बघा किती अंधार झालेला आहे. इकडं कायच दिसत नाही आणि आम्ही चाललोय विहिरीवर आणि विहिरीवरचं पाणी बघा पिण्या लायकीचं पण नाही पण काय करतं आणावं लागतं. हे बघा मित्रांनो विहीर कुठे तुम्हाला दाखवू का एवढं झूम करून दाखवू. हे बघा विहीर इथे चलो फटाफट. आणि हे बघा हे नामनं ठेवलं इथं आम्ही. आणि बघा मित्रांनो पाणी दिसत सुद्धा नाही. बॅटरी मार नाही यार रे जरा 1 मिनिट. हा हे बघा मी चढतो वरती. हे बघा पाणी सुद्धा बघा किती खाल गेलेलं आहे. थोडासा झूम करू आपण. हे बघा हे असं हिरवगार पाणी आहे. आणि मित्रांनो आम्ही कसं पाण्याला नाव नाही ठेवू शकत. जे एंड टायमाला आपल्याला कामं येते ना तीच खूप मोठी गोष्ट आहे. आज पण मदत होते या विहिरीमधनं पाणी न्यायची. तर चला पटापट हे भरू आणि घेऊन जाऊ. थोडं घरात भरलं की मग कसं उद्याला टेन्शन नाही सकाळी. तर मित्रांनो झालंय पाणी भरून. हे 2 डबके आहेत मोठाल्या अशा आणि एक निहारने एक मस्त अंडा घेतलाय. हे बघा मित्र आमचा मामा आणि दादा कसं पाणी वैत राहायचे. हे बघा मित्र अख्खा घामाघूम झाला. घामाघूम तुझे बोकांडे एक बाल्टी द्या लागेल. मित्रांनो पाणीच ना आवडे दिवसापासून तर काय करणार हा मालच भरायला लागते. तर मित्रांनो आमचा फायनली पाणी भरून झालेलं आहे. आणि मित्रांनो सिम्मीला भूक लागली होती मग तिच्यासाठी आम्ही साधी खिचडी बनवली होती म्हणजे डाळ खिचडी. तुम्हाला एकच सांगणार जेव्हा पण अंगावरती देवी येतील म्हणजे बाया येतील तेव्हा जेवढं साधं जेवण तुम्ही जेवायला घालणार तेवढी चांगली गोष्ट असते मित्रांनो. त्याच्यात मसालेदार गोष्टी नको, तेलकट गोष्टी नको, फोडणी दिलं नको. जेवढा साधा देणार तेवढं चांगलं. जेवण वगैरे फटाफट भरून घेतलं कारण आम्हाला जायचं होतं उंबराच्या झाडाचं पाणी आणायला. कारण मित्रांनो उंबऱ्याच्या झाडाचं पाणी हे बॉडीसाठी खूप औषधी असतं म्हणजे बॉडी थंड ठेवतं. मग मी आणि माझे मोठे बाबांचे भाऊ लगेच गेलो सगळं घेऊन. अगरबत्ती गुलाल वगैरे सगळे ज्या गोष्टी लागतात त्या तुम्हाला बघायला भेटतील. कारण पूजा करून ते झाड तोडावं लागतं नंतर ते पाणी भेटतं. आणि आम्ही तोडून झालं ते उंबराच्या झाडाचं मूळ आहे. तोडून झाल्यानंतर मस्त धुवून घेतला आणि त्याच्यानंतर मग तांब्याला सफेद कलरच्या या कपड्याने बांधून घेतला. कसं गाळ आणि उंबराचं चीक त्याच्यात पडायला नको म्हणून. आणि ते झाल्यानंतर आम्ही थोडे झाडाचे पालं आणि फांद्या बघितल्या. कारण मित्रांनो तिथे लावून ठेवल्यानंतर वरनं काय पण गेलं चालून तरी पण त्याच्यात ती घाण नको पडायला म्हणून असं ठेवावं लागतं. आणि त्यावरती मस्त दगड चेपल्यानंतर आमचं काम झालं होतं आणि आम्ही तिथून लगेच घरासाठी निघालो. मित्रांनो इथे आमच्या सोबत असं झालं एवढी मेहनत केलेली मी आणि माझ्या मोठ्या बाबांनी रात्री उंबराच्या झाडाचं पाणी काढायला गेलो होतो. पण सकाळी जेव्हा मी आणि माझे बाबा गेलो आणायला तर आम्हाला त्याच्यात एकही थेंब पाणी भेटला नाही उंबराचं. आणि ते सिम्मीला देणं खूप गरजेचं होतं. आणि त्याच्यामध्ये बघितलं तर एकही थेंब पाणी भेटलं नाही. मग बाबा आणि मी लगेच घरी आलो आणि घरी आल्यानंतर मी जय आणि बाबा लगेच गेलो दुसऱ्या शेताच्या इकडं व्यवस्था करायला म्हणजे उंबराच्या झाडाचं पाणी काढण्यासाठी. कारण बाबाला माहिती होतं आपल्या दुसऱ्या शेताकडे पण उंबराचे झाड आहेत. मग आम्ही पटापट तिकडे गेलो आणि सगळी व्यवस्था केली उंबराचे पाणी काढण्यासाठी. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता बाबांनी पुढे येऊन उंबराच्या झाडाची पूजा करून त्याचं मूळ तोडून धुवून मस्तपैकी भांड्याला कपडा लावून ते त्याच्या खाली लावून ठेवलं होतं. कारण की आम्हाला दुसऱ्या दिवशी खूप प्रमाणात पाणी पाहिजे होता म्हणून बाबांनी उंबराच्या 3 झाडांखाली असं तोडून पूजा करून भांडी लावून ठेवली होती. मग आम्ही तिथून मी जय बाबा सरळ घरासाठी निघालो कारण आम्हाला दुसऱ्या दिवशी यायचं होतं पाणी घेण्यासाठी. तेवढ्यात मला रस्त्यात आंबा भेटला तो घेऊन मी घरी जसा निघलो तसं समोर बघितलं तर काकी आणि एक छोटी मुलगी चालली होती विहिरीवर पाणी आणायला. कारण आमच्याकडे 2 हप्ते झाले पाणी आलं नव्हतं. आणि मित्रांनो दुसऱ्या दिवशी लगेच सकाळ झाली आणि मी एक बॉटल घेऊन निघालो सरळ उंबराचं पाणी आणायला. तर मित्रांनो मोठ्या बाबांनी आणि आम्ही मिळून जे पूजा करून उंबराच्या
झाडाखाली जे म्हणजे तांब्या लावला होता त्या पाण्यासाठी उमराच्या, पण तिथं नाही भेटलं, थेंब पण नाही गळा. पण आता जिथे बाबांनी लावला आहे तोडून पूजा करून सगळ्या गोष्टी, हे बघा इकडे आहेत बाबा, हे बघ. आता बघू त्याच्यात भेटला आहे की नाही, कारण भेटला तर खूप भारी काम आहे का. हा मग कळ ना. बघू. हा मित्रांनो हे बघा जरासा भेटलाय याच्यामध्ये, पण 3 ठिकाणी लावलंय. हे जरा घेऊ आपण. थोडंच भेटलंय थोडं. हे बघा मित्रांनो अजून 2 ठिकाणी लावलंय ते बघू आता. मस्त या इथं आहे बघ. इथे भेटलंय थोडंसं, भेटलंय ना. आणि अजून एक लास्ट आता तिकडे बघू आपण. भरलाय मित्रांनो, मस्तपैकी भरलेला आहे पूर्ण. म्हणजे मेहनत आपली सक्सेस झाली. हे बघा याच्यात पूर्ण भरलेलं आहे, पूर्ण वाटी भरली. वाव मस्त. बघितलं तुम्ही तिथं बाबांनी लावलेलं पूजा वगैरे करून असं सगळं लावायला लागतं. हे उंबराचं झाड आहे. मित्रांनो एक बॉटल पूर्ण भरली, बाबा घेऊन गेला. हे दुसरी बॉटल आहे ती परत मी भरायला घेतले, कारण मित्रांनो बाबाला बाहेर जायचे म्हणून ते एक बॉटल भरून घेऊन गेले. ही दुसरी, याला परत मी लावून ठेवतो म्हणजे उद्याला पण भेटेल. हे बघा मित्रांनो परत बांधून ठेवली ही वाटी. हे बांधणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. जे 2 भाग तोडलेत ना, इकडून एक इकडून एक, हे गॅप आहे मध्ये, गॅप आहे गॅप, त्याच्यामध्ये मग पाणी आतमध्ये याच्या साह्याने मग आतमध्ये बरोबर पडतं. 1.5 बॉटल भेटली, 1.5 एवढा पाणी भेटलाय मित्रांनो. आता मग ते कसं सगळं हे करून गाळून घ्यायचं आणि मग सिमीला प्यायला द्यायचं. आणि हे पाणी थंड पण खूप आहे शरीरासाठी. तर मित्रांनो मी लगेच घरी आलो. घरी आल्यानंतर जे पाणी होतं ते सगळं एका ठिकाणी घेतलं आणि असं रुमालामध्ये आणि गाळणीमध्ये मस्त गाळून घेतलं. गाळून घेतल्यानंतर हे सगळं पाणी मी फ्रीजच्या आतमध्ये ठेवून दिलं. बघू शकता तुम्ही. आता मित्रांनो याला कसं जरा टाइम सिमीला जसं ताण लागेल तसं तिला प्यायला द्यायला लागेल. मित्रांनो इथे मी म्हणजे सगळी व्यवस्था करून ठेवली. पाणी वगैरे आम्ही घरी आणलं. नेक्स्ट डे भेटतं म्हणजे बघा ना मित्रांनो, आम्ही सकाळी लावलं होतं आणि दुसऱ्या दिवशी भेटलं होतं पाणी. तर ते सगळ्या बॉटल भरून ठेवल्या फ्रीजमध्ये. आणि त्यानंतर कसं मी कडुलिंबाचं पाला आणायला गेलो, कारण ते ना असं बेडवरती झोपताना असं पसरवून ठेवलं पाहिजे, म्हणजे एक चादर सारखं केलं पाहिजे, जेणेकरून बॉडीला ना तिच्या खाज नाही सुटणार. ते पण आयुर्वेदिक आहे आपलं कडुलिंबाचं पालं. आणि मित्रांनो म्हणणं त्याच्यानंतर ना एक मेन गोष्ट आली की तिला आरती करायची होती, म्हणजे 2 टाइम आरती करावी लागते. आणि मित्रांनो आरती करण्यासाठी ज्या ज्या वस्तू लागतात त्या आम्ही सगळ्या घेतल्या होत्या. तुम्ही बघू शकता एका प्लेटीमध्ये. आणि तेवढ्यातच काय झालं बघा, सिमीच्या अंगात देवी आली डायरेक्ट. ठीक हो जाए. होईल तेच होईल. कसं आलं कसं करू झोपाय नको. मी पण घाबरलो. आम्ही पण असं ज्या घेतल्या गोष्टी या अचानक कसं काय ते बघाच तुम्ही पुढं. काय सांगायचं काय या मागेच होईल. या मावाशी येते कुरबा कर जा. या तू येते का म्हणजे कुरबा कर मा हात तेल जोडू तू जा. थांब थांब बाशी कर. जा जा तेच होईल तेच होईल तेच होईल. कांदा कर कांदा तेच होईल. ये लोग मन को सुखी रख, आगे बढ़ा, इनको आशीर्वाद दे, परेशान नहीं कर. आया ना दर्शन दिया ना माँ,
देऊ दे, ये लोग मन को नहीं देखेगा, नहीं ये करेगा, कौन देखेगा? तो जब तर माँ है हाँ, तो वो सब कुछ झोंका दे ना झोंका दे कि सासू को परेशान करने आदमी की सही सलामत रख। क्या देख रहे इतना बड़ा बड़ा आँखी करी कि नहीं खाएगा मेरे को, खा ले। माफ कर, माफ कर, सासू को माफ कर, माफ कर, माफ कर। जाऊन माफ करून जी हाँ, तू जब कर माला बस करो, तू जा बस कर जा, हाँ। परेशान नहीं करो ना। तेरा बच्चा है, किसी मालूम नहीं है क्या सही है क्या गलत है। हाँ। जा किसी हो सी तू माफ कर, हाँ समझ गया? माँ बस करो, शांत हो, शांति हो, शांति होगा, शांति हो, शांत हो, शांति हो। संध्याकाळी जेवण आणू हा हा, संध्याकाळी आणील आजी हा संध्याकाळी जेवण आणील हा डाळ जेवण मागू तू. सांग काय सांगायचे पुढे बसून विचार काय सांगा ते तुझं बोलत बघ. हा आऊल काय काय सांगायचं सांगायचे काय काय सांगायचे आऊल काय आऊल काय बोल सांगायचं बोल 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 काय पाहिजे काय पाहिजे क्या चाहिए आजी को बता. आजी सांग आजील हा? आजील सांग माल बरा कर होईल बरा होईल बरा होईल बरा होईल बरा होईल बरा होईल सांग काय झालं दुखतंय ना अहो बरी होईल ना हा, बरी होशील बरी होशील हा बरा होईल बरा होईल काय झाले दूध मला द्या. जेवण जेवण आणू अरे जेवण आण सांग ते नहीं नहीं रुको, माँ क्या मेरे खाया पिया को नहीं दिए। पंखा बंद कर, पंखा बंद कर। काय पाहिजे तुला मान्या करून जे तुला काय पाहिजे सिम्मी काय पाहिजे तुला काय पाहिजे? काय 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 पाहिजे काय पाहिजे हा? काय तुला काय पाहिजे काय काय पाहिजे तुला हा काय माझं सांगा आऊ का आऊ करून पाहिजे आऊ करून पाहिजे काय आऊ पाहिजे काय पाहिजे जेवण मांग जेवण तू मागायचे संध्याकाळचे संध्याकाळचे खायची संध्याकाळी लग्नाला गेल्या संध्याकाळची आणि ना डाळ भाजी आणि ना संध्याकाळी डाळ भाजी हा आता ना जेवण दिल्या पाहुण्या त्या लग्नाला जिल्या लग्नाला. हा, संध्याकाळी आणला संध्याकाळच्या आणि ना. संध्याकाळी पण करतात शांत कर, शांत. जाऊन जा माँ, शांति की जा, जा शांति की जा, बस कर। तर बघितलं मित्रांनो तुम्ही सिम्मी सोबत कसं झालं होतं अंगात देवी आल्या होत्या तर मग ते सिम्मीच्या मम्मीला पण सगळं माहिती होतं कारण तिच्या बहिणीला उडीस आला तसं झालं होतं मग सिम्मीची मम्मी त्यांच्याशी बोलायला म्हणजे ट्राय करत होते की काय कसं काय काय पाहिजे असं सगळ्या गोष्टी तिची आरती वगैरे केली सगळं पण ती माझा म्हणजे भाऊ आहे त्याची आजी मग ती माझ्या व्हिडिओमध्ये असते काय काय कॉमेडी मग ती आली होती ते तिला ती आवाज देत होती आजी मला जेवायला पाहिजे मला बरं कर म्हणजे बघ ना कसं म्हणजे तिच्या आता ते काय असेल काय कसं काय ते आम्हाला पण त्याचं एवढं माहिती नव्हतं मग तिला सगळ्या गोष्टी हा तुला देऊ वगैरे संध्याकाळी जेवण आणून देऊ मग तसं आजीने तिला कबूल केलं मग सगळ्या गोष्टी करून म्हणजे तिच्या सिम्मीच्या वगैरे पाया पडून म्हणजे घरच्यांना तिची मम्मी बोलत होती कुणाला त्रास नको देऊ असं तसं हे ते सगळं तुम्ही बघितलं असेल त्या बोलल्या असतील म्हणजे त्यांना पण काही गोष्टी माहिती आहेत फक्त त्याला मराठी हिंदी येत नाही आणि मम्मीला पण उडीसामध्ये ते सगळ्या गोष्टी तिच्या तिकडं बहिणीला झाल्या होत्या तेव्हा तिने बघितलं होतं आणि केलं होतं तर इथं मग सगळं व्यवस्थित केलं शांत केलं तिला पण मग तिच्यानंतर मित्रांनो कसं दुसऱ्या दिवशी सकाळी माझी मोठी ताई वगैरे सगळे आले होते ताईच्या हाताने पण आरती करायची होती मग ताई जय आणि मी मग सिम्मीला लगेच बाहेर खुर्चीत बसवलं आणि तिला फक्त ब्रश करण्यासाठी दिलं आणि गरम पाण्याचं गुळणं कारण मित्रांनो अशा टायमाला म्हणजे अंगावर जेव्हा देवी येतात तेव्हा बिलकुल आंघोळ करायची नाही हे तुम्ही लक्षात ठेवा कारण त्याच्यानंतर मग अजून जास्त त्रास होतो जेवढं त्याला शांत ठेवता येईल तेवढं शांत ठेवायचं आणि आता 5 बारे फिरत आणि तेवढे आता टिकला आलाय आणि मग त्यातलं दिवा पेटायची द्याचा गाजा दुखतायची आता कर आणि पाया पडले का सांग दिव सोडून दे आता ती केली तुम्हाला सगळं केलाय मित्रांनो सिम्मीचा ब्रश करून झाल्यानंतर आईने मोठ्या ताईला समजवलं की आरती करताना काय करावं लागतं आणि काय बोलावं लागतं मग त्या प्रकारे ताईने सिम्मीची व्यवस्थित आरती वगैरे करून घेतली
आरती केल्यानंतर मग लगेच सिमीचे वडील आणि तिचा मोठा भाऊ पण तिला भेटण्यासाठी आले होते बघायला, कारण असे बोललेले की मोठ्या भावाच्या हातातून पण आरती करावी लागते आणि कसा तो खूप मस्ती करत होता सिमीला हसवण्यासाठी. नजर ही नहीं आता, सब ठीक ठाक तो है, एकदम मस्त. बढ़िया है, काय को डरने का. सुई मारता है, खुजली होती है, हाँ, तो क्या दुखता होगा? है, अभी ये अकड़ी आती है. हाँ कोई डरने का नहीं. हाय हाय नहीं गया, मैं मर गया और जीव को ही परेशान करते हैं, बरोबर. है कि नहीं. तो जीव तो अच्छा सोचो ना यार, अच्छा बोलो ना. हाँ है नहीं. कोई ये है कि कितना भी दर्द हो, हाँ घबराना जरूरी नहीं है. वो घबरेगा तो उसका और तकलीफ हो जाए. अपना जो अंदर जीव है ना, वो जल्दी पड़ जाएगा. निकल गया तो मर गया ना. तर मित्रांनो, इथं गप्पा गोष्टी करून झाल्यानंतर सिम्मीचा मोठा भाऊ म्हणजे समर त्याने लगेच सिम्मीची आरती करायला घेतली. सांगल्याप्रमाणे जसं आईने सांगितलं होतं तसंच समरने पण सिम्मीची आरती वगैरे करून घेतली. आणि मग मित्रांनो लगेच मी नारळ पाणी घेऊन आलो तिला प्यायला, जे सिम्मीच्या पप्पाने आणि भाऊने घेऊन आले होते. कारण नारळ पाणी हा शरीराला चांगला असतो आणि थोडी एनर्जी पण भेटते आणि थंड पण असतो. त्याच्यामुळं मग तिला नारळ पाणी वगैरे दिलं आणि थोडे लाड केले. लाड केल्यानंतर मित्रांनो तेवढ्यातच माझे छोटे मामा आले, म्हणजे आईचे छोटे भाऊ. सँडविच कार्या मामाने लाया हुआ. मामा करून सँडविच पाहिजे काय त्याला. अकेले अकेले कार्या आम्ही किधर. हा नको खा. तिने त्यांना सांगितलं होतं की मला सँडविच पाहिजे. मग मामीने थोडं भरवलं तिला. तर मित्रांनो, इथे सगळे सिमीला कोण ना कोण आपल्या घरचे मामा झाले, मामी झाले, बाकी नातेवाईक सगळे भेटून जात होते. कारण तिला काही ना काही घेऊन पण येत होते खायला. पण अशा थंड गोष्टी आणि चांगल्या गोष्टी म्हणजे साध्या, कारण त्याच्यात मसालेदार अशा एकदम तेलकट हे ते जास्त खायला द्यायला लागत नाही. एकदम साधं जेवढं द्याल तेवढंच. तर मित्रांनो, ते झाल्यानंतर मग घट भरला होता घरात, कारण देवी आल्यानंतर घरात घट भरावा लागतो. आणि मग त्यासाठी घट भरल्यानंतर पूजा होते. त्याच्यानंतर बायांचे गाणी गायले जातात. मग ते आपले मोठे मामा म्हणजे आईचे वडील, त्यांचे मुलं म्हणजे माझे मामा वगैरे सगळं आले होते, मामी वगैरे. आणि ममतापूरची आपली टीम आहे जे बायाचे गाणी बोलणार, त्यांची पण पूर्ण टीम आली होती. पोरं पण आली होती. फुल धमाल केले, गाणी गायलेत त्यांनी, कोण कोण नाचलेत पण. तर ते घट भरून कसे देवींचे गाणी गातात म्हणजे त्यांना शांत करण्यासाठी, ते पण मी सगळं शूट केलंय. कसं एन्जॉयमेंट केलंय सगळ्यांनी गाणी गाता गाता, ते बघा तुम्ही. हे बघा मित्रांनो, इथे सगळे सिमीचे मामा मामी, माझे मोठे बाबा सगळे जमले होते. आणि आतमध्ये म्हणजे माझ्या आईचे वडील आणि मामा म्हणजे माझे आईचे भाऊ सगळे ते ढोलकी सेट करत होते. अरे बोल 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 मोठे बांची जय. अरे पंढरपूरची आल्यानी बाया कोकणी उतरल्या रे. अरे कोकणी उतरल्या काय रे. पंढरपूरची आल्यानी बाया कोकणी उतरल्या रे. कोकणी उतरल्या काय रे. कोकणी उतरल्या बाया गाणे बाबाजीला रे. अरे गाणे बाबाजीला काय रे.
तर मित्रांनो, मोठ्या बाबांचं गाणं गाऊन झालं होतं आणि त्यांनी पण खूप गाणे गायले. पण कसं आहे की ब्लॉग मोठा होईल म्हणून मी काय केलं माहितीये का, असं ठरवलं की प्रत्येक एक जणाचं गाणं ऍड करायचं. जसं की आता मोठ्या बाबाने गालं, आता दुसरे दादा गातील ते पण ऐका तुम्ही. तर आता मित्रांनो, दादाचं झाल्यानंतर काकाचं गाणं आहे, ते पण तुम्ही ऐका. तर बघितलं मित्रांनो कसे गातात. पण एवढ्यातच संपत नाही हा ब्लॉग मित्रांनो. अजून आपली ममदापूरची जी मंडळी आलेली आहेत, बाकी काय एन्जॉय करतायत ते तुम्हाला मी सगळं दाखवतो. तर पुढे अजून धमाल आहे, कारण जळता कापूर वगैरे हातावर घेऊन तोंडात एका दादाने घातलाय. तर ते पण तुम्हाला बघायला भेटेल. खूप एन्जॉय करतात, कोण शिट्या वाजवतो, कोण नाचतो, तर कोण वरडतो. आणि सिमीला पण बरं वाटतं, कारण ते कसं सगळेजण आले तर एन्जॉय करतात, बायांचे जे गाणे असतात ते गातायत. तर बघा अजून पुढं कशी धमाल केलेली आहे ती.
हा नॉन स्टॉप एनर्जी म्हणजे थांबलेच नाही, नॉन स्टॉप. अचानक प्लॅन झालाय सगळा. आता सोमवारी येणार आहेत वाटतं सगळे, म्हणजे त्या दिवशी आंघोळ वगैरे काय घालायचे बोलत होते. तर मित्रांनो फायनली कार्यक्रम संपलेला आहे. जो म्हणजे आपला घट भरला होता त्यानंतर आपल्याकडे बोरीची वाडीचे म्हणजे माझे मोठे बाबा मामा वगैरे सगळे आले होते. म्हणजे बायांचे गाणी गायला लागतात म्हणजे बायांना शांत करण्यासाठी. आणि आपली ममदापूरची टीम होती ती पण आली होती. तर तुम्ही ऐकलेच असणार. ह्या ब्लॉग मध्ये मी कमी दाखवलं कारण मित्रांनो कसं आहे, लोक बोलतात खूप मोठा ब्लॉग बनवतो, कंटाळा येतो बघायला. पण मला माहिती आहे आम्हाला जे प्रेम करणारे मंडळी आहे ते सगळं व्हिडिओ एंड पर्यंत बघतात. आणि प्लीज राग नका मानू हा ब्लॉग बनवला त्याबद्दल, कारण माझा मित्रांनो हा ब्लॉग बनवण्याचा एकच मोटिव्ह होता की कुणाची ना कुणाची हेल्प होईल. नाहीतर तुम्ही बोलाल तिला देवी झालती हे तू लोकांना दाखवतो असं तसं. बघा मित्रांनो आमच्या घरात पहिल्यांदा झालं होतं आणि आम्हाला पण माहिती नव्हतं काय करावं लागतं काय नाही. असं खूप लोकांना माहिती नसेल की काय करावं लागतं. अचानक कुणाच्या घरी झालं तर मग ते लोक या व्हिडिओच्या साहाय्याने त्यांना एक मदत होईल आणि ते तसे केअर करू शकतात म्हणजे ज्याला होईल त्याला. तर मित्रांनो भले हा व्हिडिओला तुम्ही नका लाईक करू चालेल, पण हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर झाला पाहिजे जेणेकरून कुणाला ना कुणाला मदत होईल. कारण अचानक मध्ये हे असं सगळं होतं तर आपल्याला पण माहिती पडत नाही मग त्यामध्ये काय करावं काय नाही. तर आम्ही सगळं सांगितलेलं आहे. आयुर्वेदिक उंबराच्या झाडाचं पाणी वगैरे कसं काढावं लागतं त्या सगळ्या गोष्टी, घरात साधं जेवण द्यावं लागतं, त्याच्यात नॉनव्हेज काही बनवायला लागत नाही आपल्या घरात आणि फोडणीचं जेवण सुद्धा आपल्याला घरात करायला लागत नाही. आणि मित्रांनो अजून एक बोलायचं होतं की सिम्मीचं जे अंगामध्ये आलं होतं तर ते काय म्हणजे ते समजलंच नाही मित्रांनो असं का झालं होतं. जे कारण त्यामध्ये हालत लय खराब होऊन जाते. ऍक्च्युली तिच्या अंगावरती देवी पण होत्या आणि ते फुटतात पण सगळ्या गोष्टी. आणि मग त्या अंगात आलं होतं. त्यानंतर आरती वगैरे केली आणि कशी आरती करावी लागते 2 टाइम ते पण तुम्हाला मी सांगितलं होतं. कारण अंगावरच्या ज्या देवी आहेत त्यांना शांत झाल्या पाहिजेत त्या. तर त्रास होत असतो पण ह्या गोष्टी तुम्ही बघितल्या असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. पण एक गोष्ट नक्की सांगा की तिच्या अंगात कसं काय आलं होतं म्हणजे वारं कसं काय आलं होतं देवी. तर मग ते नक्की कमेंट करून सांगा कारण ते मला पण समजलं नाही आणि अचानक आलं ते. आणि ज्यांना पण कधी कुणाच्या इथं झाल्या आणि त्यांना घट बसवायचा असेल आणि मग ते देवींचे गाणी बायांचे गाणी गातात असा कार्यक्रम काय ठेवायचा असेल तर बोरीचे वाडीचे माझे मामा आणि मोठे बाबा आहेत त्यांचा पण एक कॉन्टॅक्ट नंबर मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलाय. आणि दुसरा आपल्या ममदापूर वाडीची टीम आहे त्यांचा पण नंबर मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलाय. तर तुम्ही नक्की त्यांना कॉल करा. पण असं कुणासोबत होऊ नये. पण अचानक झालं तर या गोष्टी सगळ्या कराव्या लागतात कारण त्या देवी बाया शांत झाल्या पाहिजेत जेणेकरून त्रास नाही अंगाला झाला पाहिजे. सिम्मीला खूप त्रास झाला कारण मित्रांनो कसं आहे की आम्हाला त्या काय गोष्टी पाळाव्या कशा काय कराव्या लागतात त्या माहिती नव्हत्या आणि त्यानंतर मग त्या गोष्टी आम्ही पाळल्या नाही त्या गोष्टी. मग त्याचा त्रास सिम्मीला होत होता. तुम्ही बघितलं असेल नीट जेवता येत नाही काय नाही. सिम्मीच्या तोंडाच्या आतमध्ये सुद्धा झाल्या होत्या म्हणजे एवढा त्रास. आणि काही लोकांनी घाण कमेंट केलेले आहेत इंस्टाग्रामला जेव्हा सिम्मीचे मी व्हिडिओ टाकलेले आहेत. तिने भले ते स्कार्फ वगैरे असं लपेटलंय सगळं म्हणजे गुंडाळलंय अंगाला तर त्याबद्दल किती घाण बोललेत. तुम्हाला समजतं का जेव्हा तुमच्या होईल ना तेव्हा तुम्हाला समजेल. तेव्हा तुम्ही ते स्कार्फ नाही तुम्ही तसे उघडेच राहाल घरात. अरे ते अंगाला टच होत आणि किती त्रास होतो ते झालेल्या माणसालाच माहिती. त्यावरती तर कपडे पण घालायला नाही पाहिजे कारण की हा कपडा पण जेव्हा टच होतो ना सगळं फुटतात फोड्या. तेव्हा ह्या टायमाला एका रूम मध्येच बसावं लागतं आणि पूर्ण उघडं राहावं लागतं. आणि तुम्ही असे घाण कमेंट करता लाजा वाटली पाहिजे. जेव्हा अंगावर आपल्या स्वतःच्या जेव्हा होतं ना त्याला माहिती का हा त्रास कसा होत असतो. म्हणून घाण वगैरे कमेंट करू नका कारण उद्या जेव्हा तुमच्या घरात बारी येईल ना तेव्हा तुम्हाला समजेल की आपण जेव्हा बोललो होतो ते चुकीचा बोललो होतो. आणि जे जे बोललेत ना त्यांची सगळ्यांची नावं घेणार आहे मी काय घाण बोललेत इंस्टाग्रामला कमेंटमध्ये. आता कसं आहे की जे होत होतं घडत होतं त्याबद्दलच मी व्हिडिओ टाकत होतो. माझी एक रिक्वेस्ट आहे घाण कमेंट नका करू. आणि मित्रांनो घट भरायचा कार्यक्रम तर झाला पण नेक्स्ट ब्लॉग मध्ये तुम्हाला मी ते दाखवणार आहेत की तिच्या अंगावर पाणी टाकणार आहेत म्हणजे आंघोळ करणार आहे सिम्मीची. मग त्यामध्ये कसा कार्यक्रम करतात काय करतात ते सगळं दाखवणार आहे.
आणि त्यामध्ये पण गाणी वगैरे गातात सगळे. तर परत येणार आहेत मामा वगैरे सगळे, मोठे बाबा, ममदापूरची टीम येणार आहे. तर ते पण मी तुम्हाला सगळं दाखवले. आणि मित्रांनो, ह्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, नका करू पण शेअर नक्की करा, कारण कुणाला तरी मदत होईल, हेल्प होईल, जेणेकरून मला एक बरं वाटेल. तर चला, हा ब्लॉग येतो इथेच एंड करतो. सिमी पण झोपलेली आहे मित्रांनो. आणि नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की बघायला विसरू नका, म्हणजे आंघोळ करताना कार्यक्रम होणार आहे तो. आणि बायांच्या अंग असेल तर मग आंघोळ वगैरे करावी लागत नाही. हा ब्लॉग शेअर जास्तीत जास्त करा. चला, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि नवीन कोण पण असेल त्याने चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून बाकी पुढचे पण ब्लॉग तुम्हाला बघायला भेटतील आणि चांगल्या प्रमाणे माहिती भेटेल. आणि थोडा लेट होतोय आम्ही, त्याबद्दल मनापासून सॉरी. आणि प्लीज वाईट काही कमेंट करू नका, कुणाला मदत होईल म्हणून हा ब्लॉग मी बनवला गेलाय. तर चला, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टाटा, बाय बाय, लव्ह यू.